सांगली फलटण मार्गावरती आपण आता सध्या उभे आहोत. जो खांडसरी चौक या नावानं प्रसिद्ध असणारा हा तो चौक आहे. आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की गेले अनेक दिवस या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढत होतं. आणि आता सध्या सांगली फलटण मार्ग जो नवीन तयार होत आहे, त्या मार्गावरती आता एका मोठ्या उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. या उड्डाणपुलामुळं भविष्यातील इथं अपघात होण्याचं प्रमाण आता कमी होणार आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती, पण आता उड्डाणपूल तयार झाल्यानंतर इथली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलून अतिशय चांगल्या पद्धतीची इथून वाहतूक होणार आहे. आता आपण हा उड्डाणपुलाचं काम बघूया. खूप मोठ्या प्रमाणात हे काम आता सुरू आहे. आणि हे काम चालू असताना या कामाची गती जर आपण पाहिली तर गेल्या काही दिवसापासून हे काम सुरू केलं. आणि आता सध्या हे दोन पिलर आपण पाहू शकताय, जे सांगली रस्ता जातो त्या सांगली रस्त्याचे ते पिलर आहेत. खूप मोठं असं हे काम आहे. त्यामुळं वारंवार होणारी वाहतूक कोंडी असून अपघातांचाही धोका वाढत होता. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी खांडसरी चौक येथे या उड्डाणपुलाचा निर्णय घेण्यात आला. या उड्डाणपुलामुळं मुख्य महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. त्याचबरोबर स्थानिक वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहे. खरं तर उड्डाणपूल झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं जे पूर्वी अपघातांचं प्रमाण होतं ते कमी होऊन इथली वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. दहिवडी आणि परिसराच्या विकासाला ही नवी दिशा देणारा हा उड्डाणपूल ठरणार आहे. प्रशासनाकडून आवश्यक ते आता प्रक्रिया पूर्ण करून झालेल्या आहेत. या पुलाचं काम आपण पाहतोय. आता आपण जो चौक पाहतोय तो खांडसरी चौक आहे. आणि तिथंच हा सोलापूरला जाणारा रस्ता आहे. तिथं खूप मोठा असा त्यांनी त्याची रुंदी ठेवलेली आहे. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात ट्रकची वाहतूक जास्त असते, कारण जो सांगली आणि फलटणचा जो भाग आहे तो औद्योगिकीकरणात मोठ्या प्रमाणात सध्या तिथं औद्योगिकरण सुरू आहे. आणि त्या औद्योगिकरणामुळं त्या ट्रकची वाहतूक वाढलेली आहे. त्यामुळं अवाढव्य असे मोठमोठे ट्रक इथून जात असल्यामुळं इथला जो अपघाताचं प्रमाण होतं ते वाढलेलं होतं. आपण आता पाहू शकता, हा जो रस्ता जातोय तो साताऱ्याकडे जातोय. आणि या सांगली फलटणच्या अगोदर हा रस्ता पूर्ण केलेला आहे. आपण पाहू शकताय माझ्या पाठीमागं तो रस्ता पूर्णपणे अगोदर परिपूर्ण झालेला होता. मात्र या दोन्ही ठिकाणची वाहनं पाहिली तर इथं चौकात त्या वाहन चालकांना अंदाज येत नव्हता. आणि अंदाज न आल्यामुळं इथं बहुतांश अपघात झालेले आहेत. त्यामुळं प्रशासनाने योग्य असा निर्णय घेऊन इथं उड्डाणपुलाचं काम करायचं सुरू आहे. खरं तर हा उड्डाणपूल जरी एक नवी दिशा असली तरी या ठिकाणी परिसरात जे व्यवसाय करत होते त्यामुळं त्यांचा थोडा व्यवसायावर परिणाम होणार आहे, तितकंच खरं आहे. पण जरी व्यवसाय परिणाम होणार असला तरी काही अंशी पाहिलं तर अनेक जे दुर्दैवरित्या अपघात होऊन जे या अपघातात दगावलेले आहेत त्या दगावण्याचं प्रमाण कमी होईल. आणि हे प्रमाण कमी झाल्यानंतर खरं तर इथला प्रवास अतिशय सुखकर होईल. कामाची गुणवत्ता आणि काम चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी इथं तोही प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या अनेक दिवसांपासूनचं हे थांबलेलं काम आता पूर्णपणे मार्गस्थ झालेलं आहे. सर्वसामान्य लोकांच्या किंवा प्रवाशांच्या सोयीसाठी असणारा हा उड्डाणपूल भविष्यातील एक चांगली गोष्ट ठरणार आहे. त्यामुळं प्रवासी आणि सर्वसामान्य लोकांना किंवा स्थानिक नागरिकांना याचा चांगला उपयोग होणार असल्याचं आता इथं स्पष्ट दिसत आहे. धन्यवाद. आवाज न्यूजसाठी कॅमेरामन अमोल वायदंडेसह संदीप जठार, खांडसरी चौक. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.